प्रेज द लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीच आहे. विश्वासणाऱ्यांनो नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वर आपल्या विश्वासाप्रमाणे काम करतो आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यानं आपल्या विश्वासावर काम केलं पाहिजे. आपल्या विश्वासाला वाढवलं पाहिजे, विश्वासाला मजबूत केलं पाहिजे. बेसिकली विश्वासावर काम करणं म्हणजे पहिली गोष्ट ही आहे की विश्वास कसा येतो? परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. एक व्यक्ती विश्वासावर काम करत, त्याचा अर्थ काय? तो वचन लगातार ऐकन, तो परमेश्वराचं वचन लगातार ऐकन. विश्वास कशा प्रकारे काम करण्यास सुरू होतो? विश्वास कशा प्रकारे आजाद होतो? वचन बोलण्याद्वारे. एक व्यक्ती विश्वासावर काम करत आहे म्हणजे तो वचन अंगीकार करन, तो वचन बोलन, तो वचनाचा अंगीकार करन. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक व्यक्ती विश्वासावर काम करत, याचा अर्थ काय माहिती आहे? तो परमेश्वरासोबत सहभागिता करन. सहभागितेचा अर्थ आहे वैयक्तिक प्रार्थना करणं, प्रभूच्या घरामध्ये येणं आणि वचनासोबत वेळ घालवणं. जर तुम्ही हे करत आहात, तुम्ही तुमच्या विश्वासावर काम करत आहात आणि तुमचा विश्वास वाढन आणि तुमच्या विश्वासाप्रमाणे परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये करा. विश्वासणाऱ्यांनो, चौथा अर्थ आहे विश्वासावर काम करणं म्हणजे प्रीतीमध्ये चालणं. विश्वास प्रीतीद्वारे काम करतो. जसं एक बाईक चालण्यासाठी, एक कार चालण्यासाठी पेट्रोलची गरज आहे, डिझेलची गरज आहे. डिझेलशिवाय ती कार चालू शकत नाही, पेट्रोलशिवाय ती बाईक चालू शकत नाही. त्या प्रकारे आपला विश्वास कशाद्वारे काम करतो? विश्वास प्रीतीद्वारे काम करतो. आणि म्हणून मी तुम्हाला एनकरेज करून विश्वासणाऱ्यांनो, ही सवय विकसित करा. या टीचिंग घ्या. दररोज एक टीचिंग आहे का? वचनाचा अंगीकार करा, वैयक्तिक प्रार्थना करा, प्रभूच्या घरामध्ये राहा, वचनासोबत वेळ घालवा आणि प्रीतीमध्ये चाला. हे करण्याद्वारे तुम्ही तुमच्या विश्वासावर काम करत आहात आणि तुमचा जसा विश्वास वाढेल, परमेश्वराचं काम तुमच्या जीवनामध्ये वाढेल. प्रत्येक विश्वासणाऱ्यानं आपल्या विश्वासाला वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. वाचूया एफिसकरास पत्र 4 अध्याय 11 आणि 12 वचन. मी तुमच्यासाठी वाचतो. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. प्रभू येशूनं परमेश्वराच्या दासांना दिलंय. का विश्वासणाऱ्यांनो, ज्या प्रभू येशूवर आपण विश्वास ठेवलाय आणि माहित आहे, ज्या प्रभू येशूवर विश्वास ठेवून आपण जीवन जगत आहोत, विश्वासणाऱ्यांनी परमेश्वराची व्यवस्था किंवा परमेश्वराची काम करण्याची पद्धत समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. विश्वासणारा परमेश्वर त्याच्या दासांना निवडतो, त्यांना अभिषिक्त करतो, त्यांना विजन देतो आणि पाठवतो. हर एक परमेश्वराचे दास हे त्या कलीसियाला, त्या चर्चला परमेश्वराने दिलेलं गिफ्ट आहे आणि तुम्ही त्यांच्याशी कशा प्रकारे व्यवहार करतात याचा तुमच्या जीवनावर परिणाम होतो. 12 वचन. ते ह्यासाठी का दिलेत परमेश्वराचे दास? ते ह्यासाठी की त्यांनी पवित्र जनांना सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे. परमेश्वर त्याच्या दासांना निवडतो, त्यांना अभिषिक्त करतो, त्यांना विजन देतो आणि पाठवतो. आणि हर एक परमेश्वराचा दास त्यांच्या कलिसियासाठी, त्यांच्या चर्चसाठी एक गिफ्ट आहे, वरदान आहे. आणि ते परमेश्वर दास ह्यासाठी पाठवलाय की पवित्र लोक जनांना सेवेच्या कामाकरता. आहे का? जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय, प्रभूनं तुम्हाला निवडलंय आणि परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही त्यासाठी जीवन जगावं. आणि परमेश्वर दास यासाठी दिलेत की तुम्ही परमेश्वराच्या कामासाठी तयार व्हावे. पुढे असं लिहिले त्या वचनामध्ये, ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे. हे परमेश्वराच्या दासाचं काम आहे. ख्रिस्ताचं शरीर म्हणजे काय? बायबलमध्ये चर्चला ख्रिस्ताचं शरीर म्हटलं गेलंय. आज आपण शिकणार आहोत. आजच्या टॉपिकचं नाव आहे चर्च ख्रिस्ताचं शरीर. आहे का? चर्च बिल्डिंग बाबत नाही आहे की जिथं मोठी बिल्डिंग आहे, वरती क्रॉस आहे, त्याला चर्च म्हटलं जात नाही. चर्च म्हणजे ख्रिस्ताचं शरीर. चर्चला ख्रिस्ताचं शरीर म्हटलं गेलंय आणि विश्वासणारे त्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत. आणि ज्यावेळेस विश्वासणारे एकत्र येतात त्याला चर्च किंवा ख्रिस्ताचं शरीर म्हटलं जातं. जसं आपल्या शरीरामध्ये डोळे आहेत, कान आहेत, नाक आहेत, ज्यावेळेस माहिती सगळे अवयव एकत्र त्याला शरीर म्हणतात. नुसतं डोळ्याला शरीर म्हटलं गेलं नाहीये. ज्यावेळेस शरीराचे अवयव एकत्र येतात त्याला शरीर म्हटलं जातं. तसं विश्वासणारे ज्यावेळेस एकत्र येतात त्याला चर्च किंवा ख्रिस्ताचं शरीर म्हटलं गेलंय. म्हणून मी परत सांगेन तुम्हाला, चर्च बिल्डिंग बाबत नाही आहे, इमारती बाबत नाही आहे.
की जिथं मोठा क्रॉस आहे आणि ते चर्च आहे. चर्च म्हणजे जिथं विश्वासणारे, ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय, ते एकत्र येतात, त्याला चर्च आणि त्यालाच ख्रिस्ताचं शरीर म्हणतात. आणि विश्वासणाऱ्यांनो, प्रत्येक परमेश्वर दास यासाठी परमेश्वरानं पाठवलेत, जेणेकरून त्यांनी देवाच्या लोकांना सेवेच्या कामासाठी तयार करावं, सिद्ध करावं आणि ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे म्हणून पाठवण्यात आले आहे. आणि ख्रिस्ता आज आपण तेच शिकवतो, चर्च म्हणजे ख्रिस्ताचं शरीर. चर्च म्हणजे ख्रिस्ताचं शरीर. चर्च म्हणजे बिल्डिंग नाही आहे. जिथं विश्वासणारे, ज्यांना ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव म्हटले जातात, ज्यावेळेस अवयव एकत्र येतात त्यावेळेस हे शरीर बनतं. मी परत सांगतो तुम्हाला, म्हणजे जसं आपले डोळे आहेत, कान आहेत, नाक आहेत, हात आहे, पाय, तसं हे एकत्र आहे म्हणून याला शरीर म्हटलं जात आहे. तसं ज्यावेळेस विश्वासणारे एकत्र येतात, जे ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहेत, ज्यावेळेस विश्वासणारे एकत्र येतात त्याला चर्च म्हणजेच ख्रिस्ताचं शरीर म्हटलं जातं. वाचूया योहान 15 अध्याय आणि 16 वचन. तरी कसले, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे. परमेश्वरानं आपल्याला निवडलंय आणि विश्वासानं परमेश्वरानं आपल्याला निवडलं आहे. आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. परमेश्वरानं तुम्हाला निवडलंय. जर तुम्ही या कलिसियामध्ये येतात, जर तुम्ही या चर्चमध्ये येतात, परमेश्वरानं तुम्हाला निवडलंय. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितोय आणि तुम्हाला आशीर्वादाचं कारण बनू इच्छितोय. आज आपण जसं चर्च बाबत शिकवत आहोत, चर्च म्हणजे काय? ख्रिस्ताचं शरीर, जिथं विश्वासणारे एकत्र येतात. मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराचं वचन सत्य आहे, त्यातून आपल्याला समजून चर्च. लोक म्हणतात बिल्डिंग म्हणजे चर्च, पण वचन काय सांगतंय? वचन सांगतं चर्च या शब्दाचा अर्थ. चर्च म्हणजे जिथं विश्वासणारे एकत्र येतात त्याला चर्च, त्याला ख्रिस्ताचं शरीर म्हणतात. आजचा पहिला पॉईंट, चर्च म्हणजे ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि जसं शरीर म्हटलं तर त्या ठिकाणी मस्तक असतं. शरीराचे वेगवेगळे असतात, जसं कान, डोळे, नाक, हात, पाय, हे वेगवेगळे शरीराचे अवयव असतात. तसं चर्चचा मस्तक प्रभू येशू आहे. मस्तक या शब्दाचा अर्थ की तो मालक आहे, तो बॉस आहे. चर्चमध्ये प्रभू येशू जे बोलतो ते होतं. विश्वासणारे जे बोलतात किंवा पास्टर जे बोलतात ते नाही होत. नेहमी लक्षात ठेवा, चर्चचा मस्तक प्रभू येशू आहे. चर्चला ख्रिस्ताचं शरीर म्हटलं गेलंय आणि शरीराचा मस्तक प्रभू येशू आहे. प्रभू येशू जे बोलतो तेच चर्चमध्ये होतं. मला असं समजतं का आपण का वचनावर जोर देतो की वचनामध्ये असेल तर आपण करायचंय? कारण का मस्तक कोण आहे? प्रभू येशू आहे. आणि प्रभू येशू त्याच्या वचनाद्वारे जे बोलतो तेच चर्चमध्ये होतं. आणि त्यानंतर परमेश्वराचा दास त्या चर्चवर नियुक्त केलेला अधिकारी आहे. कोणाला अधिकार दिला परमेश्वरानं? परमेश्वराच्या दासांना. आणि त्यानंतर विश्वासणारे त्या ख्रिस्ताच्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत. मी परत तुम्हाला सांग, आज आपण शिकतो चर्च म्हणजे ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि त्या शरीराचा मस्तक कोण आहे? प्रभू येशू. परमेश्वराचा दास, परमेश्वरानं नियुक्त केलेला अधिकारी आहे. आणि विश्वासणारे त्या ख्रिस्ताच्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं. चर्चमध्ये विश्वासणारे जे बोलतात किंवा विश्वासणारे जे म्हणतात ते केलं नाही जात, किंवा पास्टर जे म्हणतात तेच केलं जात नाही. परमेश्वराचा दास जो मस्तक आहे, कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त मस्तक आहे. त्याच्याकडून तो पवित्र आत्म्याद्वारे ऐकतो आणि माहिती ते चर्चमध्ये केलं जातं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, चर्च म्हणजे ख्रिस्ताचं शरीर आहे आणि त्या शरीराचा मस्तक कोण आहे? प्रभू येशू आहे. परमेश्वराच्या दासांना परमेश्वरानं त्या चर्चवर अधिकारी म्हणून नियुक्त केलंय. आणि विश्वासणारे त्या ख्रिस्ताच्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत. कोणी कान आहेत, कोणी नाक आहे, कोणी डोळे आहे, कोणी हात आहे, कोणी पाय, पण मस्तक कोणी नाही आहे. मस्तक फक्त एकच आहे, तो आहे प्रभू येशू. मस्तक म्हणजे मालक, तो बॉस आहे, तो हेड आहे. वाचूया एपिस्करास पत्र 1 अध्याय 22 आणि 23 वचन. मी तुमच्यासाठी वाचतो. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले. कोणाच्या पायाखाली? प्रभू येशूच्या. आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हे प्रभू येशू बाबत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचा मस्तक आहे. चर्चचा बॉस, चर्चचा मालक, चर्चचा हेड प्रभू येशू आहे. 23 वचन. हीच त्याचे शरीर जो सर्वांना सर्व काही
भरतो त्याने ती भरलेली आहे. जसं आपण शिकतो चर्च ख्रिस्ताचं शरीर आहे, त्याचा मस्तक प्रभू आहे आणि परमेश्वराचे दास किंवा पास्टर परमेश्वरानं नियुक्त केलेले अधिकारी आहे आणि विश्वासणारे त्या ख्रिस्ताच्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत. वाचूया कलसे 1 अध्याय 24 आणि 25 वचन. त्या ठिकाणी असले, तुमच्यासाठी जी माझी दुःखे त्यामध्ये मी आनंद करतो, परमेश्वर दास लिहित आहे, आणि ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढत आहे. 25 वचन. देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्यास जो कारभार तुमच्यासाठी देवानं मला सोपून दिला. परमेश्वरानं तो अधिकार दिला आहे, परमेश्वरानं ती सेवा दिली. प्रेषित पौल म्हणत आहे, देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्यास जो कारभार तुमच्यासाठी देवानं मला सोपून दिला. परमेश्वरानं परमेश्वराच्या दासाला नियुक्त केलंय, त्यानं अधिकार दिला आहे. विश्वास नेहमी लक्षात ठेवा. प्रेषित पौल म्हणत आहे, देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्यास जो कारभार किंवा जो अधिकार तुमच्यासाठी देवानं मला सोपून दिला, त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो. परमेश्वराचा दास परमेश्वर निवडतो आणि तोच त्यांना अधिकार देतो. ज्यावेळेस तुम्ही चर्च विषयी विचार करतात त्यावेळेस तुम्हाला एक शरीर दिसलं पाहिजे, जे शरीराचा मस्तक प्रभू आहे. आणि बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे परमेश्वराचा दास परमेश्वरानं नियुक्त केलेला अधिकारी आहे आणि विश्वासणारे त्या शरीराचे वेगवेगळे, जसं आपण शरीर बघतो त्याच्यामध्ये डोळे असतात, कान असतात, नाक असतात, तसा विश्वासणारे त्या शरीराचे अवयव आहे. वाचूया स्तोत्रसंहिता 133 अध्याय 1 आणि 2 वचन. तरी असले, पहा बंधूंनी एक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. हे बंधू जे लिहिलंय हे विश्वासणाऱ्या बाबत लिहिलंय, ज्या ज्या लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला आहे. आणि मला तुम्हाला सांगू, ज्या कलेस्यामध्ये ज्या चर्चमध्ये तुम्ही जातात त्या चर्चमध्ये तुम्ही एकता आणली पाहिजे. माहिती आहे, एक विश्वासणारा तो चर्चमध्ये एकता तयार करणारा पाहिजे, विभाजन तुटफूट करणारा नाही पाहिजे. एक विश्वासणारा दुसऱ्या विश्वासाच्या विरोधात बोलतोय, एक विश्वासणारा परमेश्वराच्या विरोधात बोलतोय, हे असं विश्वासणारे नाही करत. आहे का विश्वास नाही, खूप महत्वाचं आहे. पहा विश्वासणाऱ्यांनी, पहा बंधूंनी एक्याने एकत्र राहणं किती चांगले व मनोरम आहे. मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं, मी आपल्या चर्चमध्ये ह्या गोष्टीवर खूप जोर देतो. एक परमेश्वरदास, एक चर्च आणि एक विजन, जे विश्वासणारे या गोष्टी पकडतील आणि मग त्या कलिसियामध्ये एकता आणतील. का? कारण एकतामध्ये सामर्थ्य आहे. तरी कसले, पहा बंधूंनी एक्याने एकत्र राहणं किती चांगले व मनोरम आहे. जर एक विश्वासणारा, मी सांगितलं तुम्हाला, परमेश्वरानं आपल्याला निवडलंय आणि जर आपण फलदायी बनावं, जर आपण फळ देणारे बनावं असं जर वाटतंय, तर हर एक विश्वासणाऱ्यानं एका परमेश्वराच्या दासाच्या अधीनतेमध्ये राहिलं पाहिजे, एका चर्चमध्ये त्यानं स्थापित व्हायला पाहिजे आणि त्या विजनमध्ये त्यानं भाग घेतला पाहिजे. पुढं असं लिहिलंय, ते मस्तकावर ओतलेल्या, मस्तक कोण आहे? प्रभू. मस्तकावर अभिषेक येतो, अहरोनाच्या दाढीवर उतरलेला तोच अभिषेक दाढीवर म्हणजे परमेश्वराच्या दासावर येतो आणि त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमूल तेलासारखे आहे. व्यवसाय का अत्यंत महत्वाचा आहे. व्यवसाय का अभिषेक मस्तकावर असतो म्हणजे प्रभू ख्रिस्तावर, तो अभिषेक परमेश्वराच्या दासावर येतो आणि तो अभिषेक विश्वासणाऱ्यावर येतो. एक विश्वासणारा जर तो हे समजून घेईन आणि तो जर तो परमेश्वराच्या दासाचा आदर करेन, कारण नेहमी लक्षात ठेवा, अभिषेक आदराशिवाय वाहत नाही. खूप महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही माहित आहे परमेश्वर दासाचा आदर करू शकत नाही, तुमच्या मनात अभिषेक वाहणार नाही. व्यवस्थित आहे का? अभिषेक वरतून खाली येतो. जसं तेल डोक्यावर टाकलं म्हणजे ते दाढीवर येत आहे आणि मग पूर्ण शरीर येत आहे. तेल जर आपल्या शरीरावर टाकलं, समजा आपल्या मानेवर टाकलं, ते कधीच इथं येणार नाही आणि वरती चढू शकत नाही. तेल नेहमी वरून खाली येतं आणि एक विश्वासणाऱ्यानं जर त्याच्यावर नियुक्त केलेला परमेश्वराचा दासाचा जर ते आदर करतील, त्याच्यावर तो अभिषेक वाहत राहील आणि अभिषेक त्याच्या जीवनामध्ये अद्भुत साक्ष घडवतील. प्रभू ख्रिस्त एका गावामध्ये गेला, त्यांनी येशूचा आदर केला नाही, त्याने अभिषेकाचा आदर केला नाही, तिथं परमेश्वर काही करू शकला नाही, काहीच घडलं नाही. का? कारण ते आदर करत नव्हते. अभिषेक नेहमी मस्तक जो प्रभू आहे त्याच्याहून परमेश्वराच्या दासावर येतो आणि तोच अभिषेक विश्वासणारे होतो. जर विश्वासणारे परमेश्वराच्या दासाचा आदर करतील, त्यांच्यावर अभिषेक वाहन. आणि विश्वासणाऱ्यानं मला तुम्हाला सांगू द्या, प्रत्येक विश्वासणाऱ्याचा एक परमेश्वर दास असले पाहिजे. जरी मी पास्टर आहे, माझे एक आत्मिक पिता आहे, ते माझे पास्टर, मी त्यांचा खूप
मी त्यांचा खूप जास्त आदर करतो. ज्यावेळेस ते काही बोलतात मी त्या प्रकारे करण्यास तयार असतो. ज्यावेळेस ते काही बोलतात मी त्या गोष्टीला खूप वजन देतो, कारण अभिषेक परमेश्वरचा, मस्तकावरचा अभिषेक परमेश्वराच्या दासावर नाही आणि तो अभिषेक माझ्यावर येण्यासाठी मी आदर केला पाहिजे. म्हणून प्रत्येक विश्वासाने समजलं पाहिजे, चर्च म्हणजे बिल्डिंग नाही आहे, चर्च म्हणजे ख्रिस्ताचं शरीर आहे. जर शरीरामध्ये मस्तक असतो, शरीरामध्ये जर माहीत आहे वेगवेगळे अवयव असतात, मस्तक असतात, तर ख्रिस्ताचं शरीराचा मस्तक कोण आहे? परमेश्वर आहे. परमेश्वराचा दास, परमेश्वरानं नियुक्त केलेला अधिकारी आहे. विश्वासणारे त्या ख्रिस्ताच्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहे. विश्वासणाऱ्यांनो, चर्च म्हणजे काय? ख्रिस्ताचं शरीर. चर्च म्हणजे काय? ख्रिस्ताचं शरीर. मस्तक कोण आहे? मालक कोण आहे? कोणाच्या इच्छेप्रमाणे केलं जातं? परमेश्वर, कारण तो मस्तक आहे. अधिकार कोणाला दिलाय? अधिकारी कोण आहे? परमेश्वराचे दास. विश्वासणारे कोण आहे? तर शरीराचे अवयव आहेत. दुसरा पॉइंट, प्रत्येक विश्वासणारा समान आहे. हेच आहे का? ज्या ज्या विश्वासणाऱ्यांना परमेश्वर विश्वास ठेवलाय, तो स्त्री असो, पुरुष असो, तो गरीब असो, माहित आहे प्रत्येक विश्वासणारा समान आहे. कारण परमेश्वरानं प्रत्येक विश्वासणारा एवढं प्रेम केलं की त्यानं आपला एकुलता एक पुत्र परमेश्वर दिला. म्हणून प्रत्येक विश्वासणारा समान आहे आणि तो महत्वाचा आहे. महत्वाचा, प्रत्येक विश्वासणारा महत्वाचा. का माहित आहे? कारण तो ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहे. दुसरा पॉईंट आहे, प्रत्येक विश्वासणारा समान आहे आणि महत्वाचा आहे. विश्वासणारे ख्रिस्ताच्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत. आज आपण शिकवतो की चर्च म्हणजे ख्रिस्ताचं शरीर आणि त्या शरीराचा मस्तक परमेश्वर आहे. परमेश्वराचे दास, परमेश्वरानं नियुक्त केलेले अधिकारी आहे आणि विश्वासणारे त्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहे. आणि म्हणून आपण दुसऱ्या पॉईंटमध्ये शिकत आहोत की प्रत्येक विश्वासणारा समान आहे आणि महत्वाचा आहे. कधी कधी काही विश्वासणारा असं वाटतं माहिती आहे ते दुसऱ्या विश्वासणाऱ्यापेक्षा महत्वाचे नाही. नेहमी लक्षात ठेवा की जेवढे तुम्ही महत्वाचे आहात तेवढेच दुसरा विश्वासणारा पण तेवढाच महत्वाचा आहे आणि समान आहे. कारण का माहिती आहे का? त्याच्यामध्ये पण पवित्र आत्मा आहे आणि तुमच्यामध्ये पण पवित्र आत्मा आहे. त्याच्यासाठी पण परमेश्वरानं प्राण दिलाय आणि तुमच्यासाठी पण परमेश्वरानं प्राण दिलाय. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, प्रत्येक विश्वासणारा समान आहे आणि महत्वाचा आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. भले तो शिकलेला असो किंवा अडाणी असो, तो धनवान असो किंवा गरीब असो, तो स्त्री असो की पुरुष असो, प्रत्येक विश्वासणारा समान आहे आणि महत्वाचा आहे. कारण त्याच्यासाठी परमेश्वरानं प्राण दिला आहे. वचनामधले की उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी प्राण देतो. म्हणून प्रत्येक विश्वासणारा समान आहे आणि महत्वाचा आहे. आणि जर हे तुम्हाला समजलं तर तुम्ही दुसऱ्या विश्वासणाऱ्यांचा पण आदर करू शकता. जे विश्वासणारे दुसऱ्या विश्वासणाऱ्याला कमी लेखतात ते त्यांचा आदर करणार नाही. परंतु वचन काय सांगतंय की महान मेंढपाळानं, जो परमेश्वर आहे, त्यानं त्यांच्यासाठी पण प्राण दिलाय. त्यांच्यामध्ये पण पवित्र आत्मा आहे. जो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे तोच पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये आहे. म्हणून प्रत्येक विश्वासणारा समान आहे आणि महत्वाचा आहे. म्हणून आपण प्रत्येक विश्वासणाऱ्याचा आदर करतो. तो स्त्री असो, पुरुष असो, तो गरीब असो, श्रीमंत असो, तो शिकलेला असो, अडाणी असो, आपण प्रत्येक विश्वासणाऱ्याचा आदर केला पाहिजे. आणि विश्वासणारा जो दुसरा विश्वासणारा तो पण तुमच्या एवढाच महत्वाचा आहे, तो पण समान आहे. कारण तो ख्रिस्ताच्या शरीराचा काय आहे? अवयव आहे. तो ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव. जसं माहिती आहे आपला हात आहे, त्याला नख असतात, माहिती आहे, नख खूप छोटे आहे. विचार करा, जर ते नख निघालं, ते शरीराचा अवयव आहे, जर ते निघालं त्या पूर्ण शरीराला त्रास होतो. म्हणजे छोटं नख सुद्धा महत्वाचा आहे. म्हणून प्रत्येक विश्वासणारा तो ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव असल्यामुळे तो समान आहे आणि महत्वाचा आहे. वाचूया 1 कोरिन्थ 12 अध्याय 26 आणि 27 वचन. तरी असले एक अवयव दुखवला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते. माहिती आहे, जर आपला कान दुखत असेल तर ते पूर्ण शरीराला त्याचा त्रास होतो. फक्त कानाला त्रास होत नाही, पूर्ण शरीराला ते सहन करावं लागतं. एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. माहिती आहे, एखाद्या व्यक्तीनं तुमचा सत्कार केला, तुमच्या हातामध्ये बुके दिलं किंवा तुमच्या गळ्यामध्ये त्यांची माळ टाकली, भले ते फूल तुमच्या हातामध्ये दिलंय किंवा गळ्यामध्ये तो हार टाकला गेला, ऍक्च्युली तो पूर्ण शरीराचा आदर आहे. हे समजून घ्या. ज्यावेळेस एका विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत साक्ष होती, प्रत्येक विश्वासणाऱ्याने आनंदी व्हायला पाहिजे. कारण तो पण त्या ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहे. तर एक विश्वासणारा जर समस्येमध्ये आहे, परेशानीमध्ये आहे, तर दुसऱ्या विश्वासणाऱ्यानं पण आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. कारण तो पण त्या ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहे, ज्या शरीराचे तुम्ही अवयव आहात.
म्हणून विश्वासणारा, प्रत्येक विश्वासणारा समान आहे आणि महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक विश्वासणारा ख्रिस्ताच्या शरीराचा काय अवयव. वाचूया रोमकरास पत्र 12 अध्याय 4 आणि 5 वचन. तरी कसले, कारण जसे आपल्याला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही, तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकामेकांचे अवयव असे आहोत. विश्वासणाऱ्यांनो, चर्च म्हणजे काय? ख्रिस्ताचं शरीर. त्या चर्च शरीराचा मस्तक कोण आहे? प्रभू येशू. कोणाला अधिकारी म्हणून नियुक्त केलंय? परमेश्वरानं परमेश्वराच्या दासाला अधिकारी म्हणून नियुक्त केलंय. आणि विश्वासणारे त्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत आणि म्हणून प्रत्येक विश्वासणारा समान आहे, महत्वाचा आहे. म्हणून दुसऱ्या विश्वासणाऱ्याला तुच्छ लेखू नका, कमी नका लेखू. मला थोडं जास्त वचन येते त्याला येत नाही, तो पण तेवढाच महत्वाचा आहे. का? कारण त्याच्यासाठी पण प्रभू येशूनं प्राण दिला आहे, त्याच्यामध्ये पण पवित्र आत्मा आहे. आणि हे जर तुम्ही समजून घेता तर चर्चमध्ये एकता राहील. कारण वचनामध्ये लिहिलंय, एका शरीराला जर त्रास झाला तर ते पूर्ण शरीराला सोसावं लागतंय. जसं कान दुखला, पूर्ण शरीराला त्रास होतो. जर आपल्या हातामध्ये कोणी बुके दिले, आपला सत्कार केला, तो पूर्ण शरीराचा सत्कार आहे. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, चर्चची एकता बनवून ठेवण्यासाठी विभाजन होऊ नये, तुटफूट होऊ नये, म्हणून प्रत्येक विश्वासनं समजलं पाहिजे दुसरा विश्वासणारा पण तो समान आहे, महत्वाचा आहे. कारण ज्या प्रकारे मी त्या ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहे, तो पण अवयव आहे. तिसरा पॉईंट, शरीराशी जुळून राहण्याद्वारे आणि आपला भाग करण्याद्वारे प्रत्येक अवयव शरीरासाठी आशीर्वादाचा कारण बनू शकतो. तिसरा पॉईंट अत्यंत महत्वाचा आहे. शरीराशी जुळून राहण्याद्वारे आणि आपला भाग करण्याद्वारे प्रत्येक अवयव शरीरासाठी आशीर्वादाचा कारण बनू शकतो. चर्च म्हणजे काय? ख्रिस्ताचं शरीर. जर एक विश्वासणारा जर एका चर्चशी तो जोडून राहील आणि आपला भाग जर करेल, तर तो चर्चसाठी एक आशीर्वादाचं कारण बनेल. आणि प्रभूनं तुम्हाला आणि मला त्यासाठीच निवडलंय. परत एकदा बघूया तिसरा पॉईंट, शरीराशी जोडून राहण्याद्वारे आणि आपला भाग करण्याद्वारे प्रत्येक अवयव शरीरासाठी आशीर्वादाचा कारण बनू शकतो. जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या चर्चसाठी आशीर्वादाचं कारण बनावं, त्यासाठी तुम्हाला त्या शरीराशी जुडून राहावं लागेल. जसं माहिती आहे, हे आपले डोळे आहे, जोपर्यंत ते शरीराशी जुडून आहे तोपर्यंत ते शरीराच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे, कारण ते बघू शकतात. पण समजा जसं काही लोकांचा ऍक्सिडेंट होतो, शरीराशी जर तो हात जोडलेला नाहीये, तो हात त्या शरीराच्या काही कामाचा नाहीये. जसं शरीराशी हात जोडलाय, मी गोष्टी उचलू शकतो, मी खाऊ शकतो या हाताद्वारे, कारण हात जोपर्यंत शरीराशी जोडलाय तोपर्यंत तो शरीरासाठी आशीर्वादाचं कारण आहे. ज्या क्षणी हात त्या शरीरापासून वेगळा झाला, तो हात त्या शरीरासाठी आशीर्वादाचं कारण राहिला नाही. जसे डोळे माहित आहे, जोपर्यंत हे शरीराशी जुडलेत, कान या कानाच्या जागेवर जुडलेत, शरीराशी जुडलेले आहे, जोपर्यंत हे डोळे माहित आहे शरीराशी जुडलेत, ते बघू शकतात, म्हणजे शरीरासाठी ते आशीर्वादाचं कारण आहे. पण समजा एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला आणि तो डोळा बाहेर पडला, तो डोळा त्या शरीरासाठी काही कामाचा नाहीये. त्याच प्रकारे जर एक विश्वासणाऱ्याला असं वाटतंय की त्यानं दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं कारण ठरावं, तर त्याने ख्रिस्ताच्या शरीराशी म्हणजे चर्चशी जुडून राहिलं पाहिजे. आणि जर तुम्ही एका कलिसियाशी जुडता, एका चर्चशी जुडता, परमेश्वराच्या राज्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरता. जसं माहिती आहे, एक डोळा जेव्हा शरीराला सोडून तो बाहेर पडतो, तो डोळा काही कामाचा नाहीये, तो खराब होतो, तो शरीरासाठी आशीर्वादाचं कारण नाही. जर त्या डोळ्याला त्या शरीरासाठी आशीर्वादाचं कारण ठरायचंय, तो शरीराशी जुडलेला पाहिजे. तसं एक विश्वासणाऱ्याला जर परमेश्वराच्या राज्यासाठी त्याला आशीर्वादाचं कारण बनायचंय, तर त्यांनी एका चर्चशी जोडलं पाहिजे, एका परमेश्वराच्या दासाच्या अधीन राहिलं पाहिजे. आणि त्या चर्चमध्ये, त्या विजनमध्ये परमेश्वरानं त्या ठिकाणी त्याला ठेवलंय, ते त्यानं तो भाग पूर्ण केला पाहिजे. वाचूया 1 कोरिन्थ 12 अध्याय 14 आणि 18 वचन. तरी नसले, कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे. का प्रत्येक विश्वासणारा महत्वाचा आहे? कारण विश्वासणारे ख्रिस्ताच्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहे. या शरीरामध्ये कान आहे, नाक आहे, डोळे आहे, हात आहे, पाय आहे, दात आहे, माहिती, हे सगळे अवयव महत्वाचे आहे. पण कान म्हणजे पूर्ण शरीर नाहीये. म्हणून हे प्रत्येक विश्वासानं समजून घेतलं पाहिजे. काही विश्वास तेच महत्वाचे नाही, प्रत्येक विश्वासणारा महत्वाचा आहे, कारण तो ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहे. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे. जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. व्यावसायिक विश्वास, शरीराचा प्रत्येक अवयव महत्वाचा आहे. आणि
प्रत्येक अवयव जर तो शरीराशी जोडून राहील आणि जर तो त्याचा भाग करत राहील तो शरीरासाठी आशीर्वादाचा कारण असाल. उदाहरण समजा हे डोळे आहे, जर ते शरीराशी जोडून राहिले आणि जर त्यानं त्याचा भाग करत राहिला, डोळ्याचा काय भाग काय म्हणजे त्याने बघत राहणं. जर तो ते काम करत राहिला तो शरीरासाठी आशीर्वादाचं कारण असेल. तसं प्रत्येक विश्वासणारा जर एका चर्चशी तो जोडून राहील, एका परमेश्वराच्या दासाच्या तो अधीन राहील, जो भाग त्याचा जर तो करत राहील तर तो त्या चर्चसाठी आशीर्वादाचं कारण ठरेल. पुढे वाचूया. सबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती. म्हणून प्रत्येक अवयव महत्वाचा आहे. जर डोळ्यानं आपण बघतोय, कानानं आपण ऐकतो. सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती. तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. परमेश्वरानं तुम्हाला एका माहित आहे ख्रिस्ताच्या शरीरामध्ये ठेवलंय, एका चर्चमध्ये ठेवलंय आणि प्रभूनं त्याच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला काम किंवा भाग दिला आहे. तुम्ही नाही निवडू शकत. कान नाही म्हणू शकत की मला डोळा बनायचा, डोळा नाही म्हणू शकत की मला कान बनायचंय. प्रभू त्याच्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून तो देतो, तो ठेवतो, तो भाग देतो, तो जबाबदारी देतो. म्हणून प्रत्येक विश्वासाने काय केलं पाहिजे. परत एकदा आपण तिसरा पॉईंट बघूया. शरीराशी जुळून राहण्याद्वारे आणि आपला भाग करण्याद्वारे प्रत्येक अवयव शरीरासाठी आशीर्वादाचं कारण बनू शकतो. वचन सांगतंय की जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा भाग नाही. व्यवस्था आहे का. पायाचं काम काय माहिती का, चालणं. पाय पण महत्वाचा आहे, हात पण महत्वाचा आहे. म्हणून प्रत्येक विश्वासणानं एका चर्चशी जुडलं पाहिजे, एका चर्चशी त्यानं जुडलं पाहिजे आणि आपला भाग केला पाहिजे. मग ती सुवार्ता सांगणं असेल, प्रभूच्या घरामध्ये सेवा करणं असेल, परमेश्वराच्या राज्यामध्ये देणं असेल, विश्वासणाऱ्यासाठी माहिती आहे मध्यस्थ करणं असेल, प्रार्थना करणं असेल, जे प्रभूनं काम दिलंय आणि ते कोणाच्या इच्छेप्रमाणे मिळतंय, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे प्रभू ते देतो. म्हणजे आपण नाही म्हणू शकत मला कान व्हायचंय, मला डोळे व्हायचंय, मला नाक व्हायचं नाही. प्रभू ते वचन सांगतं तर परमेश्वरानं आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला. प्रभू देतो. म्हणून एका विश्वासणाऱ्यानं काय केलं पाहिजे की त्यानं एका चर्चशी जुडलं पाहिजे. मला तुम्हाला सांगतो, जर तुम्ही विश्वासाबाबत गंभीर असाल आणि जर तुम्हाला दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं कारण ठरायचंय तर तुम्ही एका चर्चशी जुडणं अत्यंत गरजेचं आहे. कारण शरीराशी जुडून राहण्याद्वारे आणि आपला भाग करण्याद्वारे जर तुम्ही एका चर्चशी जोडतात आणि प्रभूने जे तुम्हाला भाग दिला आहे, जी सेवा, जे काम तुम्हाला दिलं, जर तुम्ही ते करतात, भले ते इतरांना सुवार्ता सांगणं असेल, प्रभूच्या घरामध्ये सेवा करणं असेल, माहित आहे मध्यस्थ प्रार्थना करणं असेल, परमेश्वराच्या राज्यामध्ये नसेल, जर तुम्ही तो भाग करत राहता, तुम्ही तो भाग करण्याद्वारे आणि शरीराशी जुडण्याद्वारे, त्या शरीराशी जुडून राहण्याद्वारे तुम्ही त्या चर्चसाठी आशीर्वादाचं कारण ठरू शकता. एक विश्वासणारा म्हणू शकतो मला चर्चची गरज नाहीये, मी कोणत्या चर्चशी जुडणार नाही, मी कोणत्या परमेश्वराच्या अधीन होणार नाही. तुम्ही जेव्हा शरीरातून बाहेर पडता, तुम्ही असे शरीराचे अवयव आहात ते शरीरासाठी काही कामाचे नाही. जसं एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला आणि मध्ये त्याचा डोळा बाहेर पडला, तो डोळा काही कामाचा नाही. जोपर्यंत तो शरीराशी जुडून आहे आणि त्याचा भाग तो करत आहे, तो शरीरासाठी आशीर्वादाचं कारण आहे. जर तुम्ही या चर्चमध्ये येत आहात, मी विश्वास करतो परमेश्वरानं तुम्हाला या चर्चमध्ये पाठवलंय आणि तुम्ही या ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहात. या चर्चशी जुडा, परमेश्वरानं तुम्हाला दिलेला भाग पूर्ण करा आणि तुम्ही ख्रिस्ताच्या शरीरासाठी मोठ्या आशीर्वादाचं कारण असाल. नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांनो, चर्च म्हणजे ख्रिस्ताचं शरीर आहे. त्या शरीराचा मस्तक कोण आहे? परमेश्वर आहे. चर्चवर परमेश्वरानं कोणाला अधिकारी म्हणून नियुक्त केलंय? परमेश्वरदास. आणि विश्वासणारे त्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहे आणि जर विश्वासणारे जर त्या चर्चशी जुडतील आणि आपला भाग करतील, ते चर्चसाठी मोठा आशीर्वादाचं कारण असतील. आणि नेहमी लक्षात ठेवा तुमची बोलाहट ही आहे, प्रभूनं तुम्हाला यासाठी निवडलंय की परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करण आणि तुम्हाला दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं कारण ठरण. म्हणून चर्चशी जुडून राहा, परमेश्वराच्या अधीन राहा, वचन शिकत राहा, आपला भाग करा आणि असं करण्याद्वारे तुम्ही ख्रिस्ताच्या शरीरासाठी मोठा आशीर्वादाचं कारण असाल. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल.